सकाळी आपले जर कामं लवकर आवरून गेले तर दुपारी झोपण्याची वेळ होती. तर ती झोप लागावं नाही आणि त्याची सवय लागावं नाही म्हणून दुपारची काही कामं आहे जे संध्याकाळी करणार होते ते मी दुपारीच करून घेणार आहे. तर चला मी निघले बाहेर. बाहेरून थोडी शॉपिंग केली. मला थोड्याशा माझ्या पर्सनल गोष्टी खरेदी करायच्या होत्या. त्या केल्या. तिथनं निघले. पडदे बरेच दिवसापासून घ्यायचे चालू होते. फायनली आज त्याला पण मुहूर्त लागला. पडदा माझा दरवाजाचा खूप जास्त खराब झाला होता आणि किचनचा पण थोडासा खिडकीचा चांगला होता, पण म्हटलं चल ते पण बदलून टाकू. ऑनलाईन बघितले पाहिजे तसे भेटले नाही. मग मी काय केलं, इथं आमची तर शॉप एक बाजूला घराच्या थोडंसं 1 किलोमीटरवर. तर पहिले तरच पिला. त्यानंतर साईला विचारलं ते साई तर पडदा कोणता चांगला आहे. तर साई म्हणे जो तुला पटेल ते. आता त्याच्यानंतर घरी आले, कपडे वगैरे बदलले. साईला म्हटलं चल तुझ्या हाताने आज चहा दे. औरंगाबादला आले तर थोडीशी तब्येतच खराब झाली. तर साईने मला चहा आणि पाणी आणून दिलं. गॅलरीमध्ये बसले होते. त्यानंतर चहा वगैरे घेतली. संध्याकाळच्या कामाला लागले. आज काहीतरी गोड खावंसं वाटलं होतं. आज म्हणजे माझं अधूनमधून मला गोड खावंसं वाटतं, पण जास्त गोड पण नाही. तर मग काय दुसरं तर काही नव्हतं घरामध्ये आणि बाहेरून आणायचं तर काही इच्छा नव्हती बाहेरचं खायचं. तर म्हणलं जेणेकरून शरीराला पण पचन आणि जेणेकरून पौष्टिक पण असेल असं काहीतरी बनवावं. तर इथं काय मग घेतले शेंगदाणे भाजून घेतले छानपैकी एका प्लेटमध्ये काढून घेतले. त्यानंतर मी सुट्टा गूळ आणला होता. आता किराणा भरला होता तर सुट्टा गूळ आणला होता बराच. अर्धा किलो आणून ठेवला होता. अधूनमधून मला मलिदा किंवा गुळाचं काहीतरी पदार्थ खावासं वाटतं. साखरेपेक्षा गूळ बरा पडतो जरा. त्यानंतर मी तर छानपैकी पकडली ना, गूळ कापून घेतला. अख्ख्या गुळाची जी भेळा असतो तर तो आहे ना कापायला खूप अडचण जाते बघा. त्यासाठी मी ना असा एक आणून घेते, म्हणजे सुट्टं काय ना कापल्या पण जातो आणि चांगलाही लागतो. जसं की माझ्या आवाजावरून तुम्हाला कळत असेल की पाण्याचा बदल झाल्यामुळं माझ्या आवाजामध्ये आणि तब्येतीमध्ये जास्त फरक पडून गेला. कारण की मुंबईचं पाणी जे आहे ते थोडंसं जड आहे आणि संभाजीनगरचं जे पाणी आहे तर ते थोडंसं हलकं पाणी आहे, पचायला आसान जातं. पण ह्यावेळेस मला कधी होत नाही. मला आता मुंबईला 4-5 महिने झाले आहे मी, तर होत नाही मला कधी असं. पण आता ह्यावेळेस खूप जास्त पाणी गाजलं मला, म्हणजे आवाज बसलाय, सर्दी पण झाली आहे. तर संध्याकाळची वेळ झालीच होती. ते झालं. त्याच्यानंतर मी काय केलं, भेंडी छानपैकी इथं कट करून घेतली. छान अशी फ्रेश भेंडी आणली कोणाला अर्धा किलो. मुंबईला पाहिजे तसा भाजीपाला भेटत नाही. मेथीची भाजी असो किंवा इतर भाजीपाल्या काही एक असो, पाहिजे तसा भेटत नाही. तर आज संध्याकाळी भेंडी होती जेवणामध्ये. कांदा एक कट करून घेतला भेंडीमध्ये टाकायला. आज म्हटलं आल्यापासनं मेथीची भाजी प्रचंड अशी खाल्ली गेली आहे माझ्याकडनं आणि पाहिजे तशी, जसं की मी तुम्हाला बोलले, तिथं काही मेथीची भाजी मला काही भेटली एक नाही आणि मेथीची भाजी प्रचंड मला आवडते. त्यानंतर छानपैकी इथं कूट काढून घेतला. त्याचे लाडू वगैरे काही बांधले नाही. पोरं काही जास्त खात नाही, मीही जास्त काही खात नाही. एक टेम्परवारी भूक लागली म्हणून काहीतरी आणि खावासं वाटलं म्हणून काहीतरी. अगदी छान झालं होतं, मस्त झालं होतं. त्यानंतर तरी तर बघू शकता हा आहे खिडकीचा पडदा. कसे वाटताय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. खिडकीला पहिले एकदा पडदा होता, पण तो सिंगल होता. तो पूर्णपणे खिडकी झाकल्या जात नव्हते. तरी तर किचनच्या दरवाजाला पण मी तसाच आणलेला आहे लाल कलरचा. किचनला दरवाजा नाही आहे, पण किचनला लावून ठेवते मी एक पडदा. छान वाटतं कोणी आलं गेलं तर. आणि हा आहे मेन दरवाजाचा पडदा. बघू शकता तुम्ही. अगदी छान आहे. मस्त आहे. मला तर खूप आवडले. पैसे गेले पण मला आवडले. आणि घरामध्ये अशी काही नवीन वस्तू सजावटची जर आणली तर मी तर खूप हौशीने ती वस्तू लावून बघते घरामध्ये की नेमकी दिसतं कसं. तर हो, आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला. तर संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाली आहे आणि भेंडी पण माझी तर तयार आहे.